हं. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं सांगायचं तर आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हो, नक्कीच. म्हणजे आपण जेव्हा एखादं घर बांधण्याचा विचार करतो ना हां, तेव्हा आपल्या हातात एक अतिशय स्पष्ट अशी ब्ल्यूप्रिंट असते. बरोबर. सगळं ठरलेलं असतं. अगदी. म्हणजे प्रत्येक भिंत कुठे असेल किंवा खिडकीची जागा कोणती असेल, हॉलची लांबी रुंदी किती असेल, हे सगळं आधीच कागदावर मोजून निश्चित केलेलं असतं. आणि बांधकाम सुरू झाल्यावर जर एखादी भिंत थोडी जरी वाकडी झाली तर ती लगेच आपल्या डोळ्यांना दिसते. आणि आपण ती दुरुस्त करू शकतो. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण स्वतःचं करिअर घडवण्याचा विचार करतो तिथे कोणतीही ब्ल्यूप्रिंट नसते. आपण अनेकदा आपली आवड किंवा स्वतःचं कौशल्य, कुटुंबाच्या अपेक्षा किंवा मग मित्रांचा सल्ला आणि सध्या समाजात काय ट्रेंडिंग आहे हे सुद्धा. हो, या सगळ्यावर आधारित आपण एक मार्ग निवडतो आणि सुरुवात छान होते. पण काही वर्षांनी एखाद्या साध्या मंगळवारी सकाळी ट्रॅफिकमध्ये अडकलेलं असताना किंवा लॅपटॉप सुरू करताना अचानक मनात एक प्रश्न उभा राहतो. आपला निर्णय चुकला तर नाही ना? एक्झॅक्टली. आपण चुकीच्या वाटेवर तर नाही होत ना. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित आजच्या या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की हा जो ताण आहे तो कामाचा भाग आहे की ती वाटच चुकीची असल्याची धोक्याची घंटा आहे. हा प्रश्न खूप अस्वस्थ करणारा असतो, कारण तो थेट आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. विद्यानंद यांच्या लेखनातून आपण आज ज्या स्रोतांवर चर्चा करत आहोत त्यात एक अत्यंत महत्त्वाची मांडणी आहे. अच्छा, ती कोणती? बघा, आपण अनेकदा करिअरकडे केवळ पैसे कमवण्याचं साधन किंवा उदरनिर्वाह म्हणून पाहतो. पण प्रत्यक्षात आपण दिवसाचे 8 ते 10 तास म्हणजे आयुष्याचा बहुतांश जागृत वेळ त्या कामात घालवत असतो. हो, खरंय. झोपेचा वेळ सोडला तर उरलेला सगळा वेळ तिथेच जातो. बरोबर ना? त्यामुळे ते काम केवळ नोकरी राहत नाही, तर ते आपल्या ओळखीचा म्हणजे या आयडेंटिटीचा एक मोठा भाग बनतं. अच्छा, म्हणजे ती आपली ओळखच बनते. अगदी. त्यामुळे जेव्हा माझं करिअर चुकलंय का असा प्रश्न मनात येतो तेव्हा तो केवळ बँकेतल्या बॅलन्सबद्दल नसतो. मग तो कशाबद्दल असतो? तो असतो मी जे आयुष्य जगतोय त्याचा काही अर्थ आहे का या शोधाबद्दल. बापरे, म्हणजे हा प्रश्न खूपच खोल आहे. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. जर करिअर आपल्या ओळखीचा इतका मोठा भाग आहे तर मग आपली गाडी रुळावरून घसरतीये हे आपली अंतर्गत व्यवस्था आपल्याला कसं सांगते? कारण आपण अनेकदा कामाच्या थकव्यालाच असमाधान समजण्याची चूक करतो. हो, आणि इथेच पहिली गल्लत होते. मूळ लेखनात या दोन्हीमधला फरक अतिशय स्पष्ट केलाय. थकवा आणि असमाधान यातला फरक. हो, एक असतो तो रोजचा शारीरिक किंवा मानसिक थकवा आणि दुसरा असतं ते कामाबद्दलची पूर्ण शून्यता किंवा ज्याला आपण अनुत्साह म्हणू शकतो. थकवा आणि शून्यता यातला फरक समजून घेणं ही पहिली पायरी आहे. बरं, म्हणजे कसं ओळखायचं हे? थकवा म्हणजे काय? आपण एखादा मोठा प्रोजेक्ट पूर्ण करतो, सलग 15 दिवस काम करतो आणि शेवटी आपण पूर्ण गळून जातो. हो, एकदम एनर्जी संपल्यासारखी वाटते. हा थकवा शरीराचा किंवा मेंदूचा असतो. यावर उपाय सोपा आहे. एक चांगली झोप. अगदी. एक चांगली झोप, एखादा वीकेंड ब्रेक किंवा मित्रांसोबत घालवलेला वेळ, यानंतर माणूस पुन्हा ताज्या दमाने कामाला लागतो. हो, सोमवारी फ्रेश वाटतं. पण जेव्हा आपण चुकीच्या करिअरच्या लक्षणांबद्दल बोलतो तेव्हा तिथे थकवा नसतो, तिथे अपाथी असते. अपाथी म्हणजे नक्की काय? अपाथी म्हणजे काहीच न वाटणं. एखाद्या दिवशी बॉस ओरडला तर राग येणं साहजिक आहे, कारण राग येण्यासाठी तुम्हाला त्या कामाची थोडीफार काळजी असावी लागते. अच्छा, म्हणजे राग येणं हे चांगलं लक्षण असू शकतं. एका अर्थाने हो, पण जेव्हा कामात काही चांगलं झालं किंवा वाईट झालं तरीही आतून कोणतीच प्रतिक्रिया उमटत नाही, तेव्हा तो एक मोठा धोक्याचा इशारा असतो. म्हणजे एखाद्याला प्रमोशन मिळालं तरी त्याला आनंद होत नाही. हो, तो पूर्णपणे निर्विकार झालेला असतो. रविवारी संध्याकाळपासूनच सोमवारच्या कामाच्या विचाराने मनात भीती किंवा निराशा दाटून येणं, ज्याला आपण संडे नाईट ब्लूज म्हणतो. बरोबर. हे शरीराने दिलेलं सिग्नल आहे की आपण जिथे ऊर्जा खर्च करत आहोत तिथे आपल्याला कोणताही अर्थ सापडत नाहीये. पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. हो, विचारा ना. आपण कामाकडून खूप जास्त अपेक्षा तर ठेवत नाही होत ना? म्हणजे बघा, काम हे शेवटी काम असतं. कुटुंबाच्या गरजा, EMI, मुलांचं शिक्षण या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते करावंच लागतं. हो, ते तर आहेच. मग प्रत्येक कामात अर्थ शोधणं किंवा प्रत्येक कामातून आत्मिक आनंद मिळायलाच हवा हा विचार थोडा पुस्तकी वाटत नाही का? बहुतांश लोक जगाच्या पाठीवर फक्त पैसे मिळवण्यासाठीच काम करत असतील. हा अत्यंत व्यावहारिक मुद्दा आहे आणि बऱ्याच लोकांचा हाच दृष्टिकोन असतो. पण मानवी मेंदूची रचना केवळ पैसे मिळवणे एवढ्या एकाच गोष्टीवर समाधानी राहण्यासाठी झालेली नाहीये. अच्छा,
म्हणजे मेंदूला आणखी काही हवं असतं. हो, मेंदूला वाढीची आव्हानांची आणि काहीतरी साध्य केल्याच्या भावनेची गरज असते. आणि इथेच स्त्रोतातील दुसऱ्या महत्वाच्या लक्षणाचा संदर्भ येतो. कोणतं लक्षण? क्षमतेचा अपव्यय. क्षमतेचा अपव्यय म्हणजे वेस्टेज ऑफ पोटेन्शियल. बरोबर. समजा एखाद्या व्यक्तीकडे लोकांशी संवाद साधण्याचं, त्यांच्याकडून काम करून घेण्याचं किंवा एखाद्या समस्येवर कल्पक उत्तर शोधण्याचं उत्तम कौशल्य आहे. पण त्या व्यक्तीला अशा एका कामात बसवलं आहे जिथे फक्त डेटा एंट्री करायची आहे किंवा रोज एकच ठराविक प्रक्रिया यांत्रिकपणे पार पाडायची आहे. म्हणजे रोज तेच काम. हो, सुरुवातीला महिन्याचा पगार वेळेवर येत असल्यामुळे सुरक्षित वाटेलही, पण काही काळानंतर मेंदू बंड करू लागतो. त्याला पुरेसं स्टिम्युलेशन मिळत नाही. म्हणजे त्याला कंटाळा येऊ लागतो. कंटाळ्यापेक्षाही जास्त. जेव्हा एखाद्याला सतत अशी जाणीव होते की मी यापेक्षा खूप जास्त काहीतरी करू शकतो पण मला संधीच नाहीये, तेव्हा ती पोकळी माणसाला आतून पोखरत राहते. हे अगदी असं आहे की तुम्ही एका अतिशय वेगवान स्पोर्ट्स कारमध्ये बसला आहात, पण ती कार सतत पहिल्या गिअरवर आणि ट्रॅफिक जॅममध्ये चालवावी लागते. अरे वाह, अतिशय सुंदर उदाहरण. म्हणजे इंजिनची क्षमता खूप आहे, पण ती वापरताना आल्यामुळे इंजिन खराब होण्याची शक्यता जास्त असते. अगदी अचूक. आणि जेव्हा ही शून्यता आणि क्षमतेचा अपव्यय एकत्र येतात, तेव्हा मला वाटतं त्याचं रूपांतर एका वेगळ्याच राक्षसात होतं. कोणता राक्षस? क्रॉनिक स्ट्रेस, म्हणजे सततचा ताण. आपण अनेकदा ताणतणाव आणि करिअर यावर चर्चा करतो, पण या ताणाची खरी यंत्रणा काय आहे? कारण ताण तर प्रत्येकच कामात असतो. बरोबर. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर ताणाचे 2 प्रकार असतात. कोणते? एक असतो स्ट्रेस म्हणजे चांगला ताण. चांगला ताण हे थोडं नवीन आहे. हो, जेव्हा उद्या एखादं महत्वाचं प्रेझेंटेशन असतं किंवा परीक्षेचा निकाल असतो, तेव्हा जो ताण येतो तो माणसाला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करतो. काम झाल्यावर तो ताण संपतो. अच्छा, म्हणजे तो आपल्याला पुश करतो. अगदी. पण चुकीच्या करिअरमुळे येणारा ताण हा डिस्ट्रेस असतो. हा ताण कधीच संपत नाही. बापरे. हो, तो कार्यालयातून माणसासोबत त्याच्या गाडीत बसतो, त्याच्या घरात प्रवेश करतो आणि त्याच्या झोपेतही अडथळे आणतो. म्हणजे माणूस ऑफिसमधून बाहेर आला तरी त्याचं डोकं ऑफिसमध्येच असतं. बरोबर. जेव्हा मेंदूला सतत हे जाणवत असतं की मी इथे नसायला हवं, तेव्हा तो शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन सतत सोडत राहतो. आणि याचे परिणाम शरीरावर होतात. नक्कीच. यामुळे सतत चिडचिड होणं, जवळच्या माणसांशी संबंध बिघडणं किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण होणं अशा गोष्टी घडतात. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण अजून एका उदाहरणाचा विचार करूया. म्हणजे मला असं वाटतं की हे जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा आपण वजन उचलतो तेव्हा स्नायूंना ताण पडतो आणि दुसऱ्या दिवशी अंग दुखतं, पण ती वेदना स्नायूंच्या वाढीची असते. तो चांगला ताण आहे. स्ट्रेस. अगदी. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वजन उचललं आणि तुमच्या गुडघ्यांमध्ये किंवा पाठीच्या कण्यामध्ये भयंकर वेदना सुरू झाली, तर तो काही चांगला ताण नाहीये. हो, त्याचा अर्थ तुम्ही खूप मेहनत करत आहात असा होत नाही. त्याचा अर्थ असा होतो की तुमची पद्धत चुकीची आहे आणि तुम्ही शरीराचं नुकसान करत आहात. क्या बात आहे. म्हणजे करिअरमधला ताण हा जर सांधेदुखीसारखा असेल, जो तुम्हाला आतून कमकुवत करत असेल, तर ती वाट नक्कीच चुकीची आहे. हे उदाहरण अगदी अचूकपणे या समस्येचं मूळ दाखवतं. आणि या सांधेदुखीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर भविष्यात मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणजे अजून काही धोके आहेत? हो ना. म्हणूनच लेखनात दीर्घकालीन ध्येयांची विसंगती या 4थ्या खुणेवर भर दिलाय. दीर्घकालीन ध्येय म्हणजे फ्युचर गोल्स? हो, आपण ज्या वाटेवरून चालत आहोत ती वाट आपल्याला आपल्या अपेक्षित मुक्कामापर्यंत घेऊन जाणार आहे का हे पाहणं आवश्यक आहे. म्हणजे कसं? समजा एखाद्याला पुढच्या 10 वर्षात शांततेचं, कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता येईल असं आयुष्य हवे. पण सध्याचं करिअर अशा क्षेत्रात आहे जिथे जसजशी प्रगती होईल तसतसं कामाचे तास वाढतच जाणार आहेत आणि जबाबदाऱ्यांचा ताण अधिकच तीव्र होणार आहे. म्हणजे तिथे शांतता मिळण्याची काहीच शक्यता नाही. नाही. अशा वेळी आज चांगला पगार मिळतोय या एका गोष्टीवर समाधान मानून त्या वाटेवर चालत राहणं हे स्वतःच्या भविष्याशी प्रतारणा करण्यासारखं आहे. म्हणजेच जर आपण आपल्या क्षेत्रातील सर्वात वरिष्ठ पदावरील व्यक्तीकडे बघून स्वतःला सांगत असू की मला यांच्यासारखं आयुष्य अजिबात नकोय, तर आपण निश्चितपणे चुकीच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. हो, पण इथे मला थोडं वास्तवाचं भान आणून द्यावंसं वाटतं. म्हणजे हे सगळं ऐकायला किंवा समजायला सोपं असलं तरी प्रत्यक्ष आयुष्यात निर्णय घेणं खूप कठीण असतं. हे मात्र खरं आहे. आपण आत्मपरीक्षण करा, ध्येय शोधा, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो,
पण सामान्य माणसाच्या आयुष्यात महिन्याला डोक्यावर एक घरकर्ज असतं, मुलांच्या शाळेची फी असते आणि वयही वाढत चाललेलं असतं. हो, जबाबदाऱ्या असतातच. अशा वेळी जेव्हा हे लक्षात येतं की माझं करिअर चुकलंय, तेव्हा लगेच राजीनामा देऊन हिमालयात जाणं किंवा नवीन शून्यातून व्यवसाय सुरू करणं कोणाला शक्य असतं. बरोबर. हे जे आत्मपरीक्षण आहे, हे केवळ आर्थिक स्थैर्य असलेल्या लोकांसाठीच एक लक्झरी नाही का? हां, अतिशय रास्त आणि कळीचा मुद्दा आहे आणि मूळ लेखनातून आपल्याला याचा एक अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन मिळतो. तो कसा? करिअर चुकलंय हे ओळखणं आणि उद्याच्या उद्या राजीनामा देणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे लगेच राजीनामा द्यायचा नसतो. अजिबात नाही. आत्मपरीक्षणाचा अर्थ स्वतःला रस्त्यावर आणणं असा अजिबात नाही. आत्मपरीक्षण म्हणजे परिस्थितीचं अचूक निदान करणं. म्हणजे नक्की प्रॉब्लेम कुठे हे शोधणं. हो, अनेकदा माणसाला वाटतं की त्याचं करिअर चुकलंय, पण प्रत्यक्षात तो फक्त एका कठीण टप्प्यातून जात असतो. कठीण टप्पा? म्हणजे सुरुवातीचा संघर्ष. अगदी. समजा नवीन तंत्रज्ञान आलंय आणि ते शिकताना खूप त्रास होतोय, किंवा सध्याचा बॉस अत्यंत तापट आहे. अशा वेळी निर्माण होणारा ताण हा करिअर चुकीचं असल्यामुळे नसून आजूबाजूच्या परिस्थितीमुळे किंवा स्वतःमध्ये कौशल्याची कमतरता असल्यामुळे असू शकतो. म्हणजे चुकीची निवड आणि सुरुवातीचा संघर्ष यातला फरक ओळखणं सर्वात महत्वाचं आहे. बरोबर. कारण एखादी नवीन भाषा शिकताना सुरुवातीला काहीच समजत नाही, चुका होतात, प्रचंड निराशा येते. हो, ते तर साहजिक आहे. पण म्हणून ती भाषा शिकण्याचा निर्णय चुकीचा ठरत नाही. तो शिकण्याच्या प्रक्रियेचा, म्हणजे त्या लर्निंग कर्वचा भाग असतो. अगदी बरोबर. पण मग हा फरक नक्की कसा करायचा? एखादी व्यक्ती फक्त एका कठीण टप्प्यातून जातेय की खरोखर चुकीच्या वाटेवर आहे, हे कसं मोजायचं? यासाठी स्वतःला काही थेट प्रश्न विचारणं गरजेचं असतं. कोणते प्रश्न? जर सध्याच्या कामातून येणारे अडथळे, नवीन गोष्टी शिकण्याचा ताण आणि संघर्ष तुम्हाला तुमच्या मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असतील, तर तो फक्त एक कठीण काळ आहे. अच्छा, म्हणजे दिशा योग्य आहे, फक्त रस्ता खडबडीत आहे. बरोबर. पण जर तुम्ही कितीही मेहनत केली तरी जे अंतिम फळ मिळणार आहे त्याचीच तुम्हाला मुळात किळस वाटत असेल किंवा ते नकोसं वाटत असेल, तर तो मार्ग चुकीचा आहे. हो, आणि जर मार्ग खरोखरच चुकीचा असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे रातोरात तर सोडण्याची गरज नाही. मग काय करायचं? तिथे पिवट म्हणजे हळूहळू दिशा बदलण्याची रणनीती वापरावी लागते. पिवट हे थोडं समजावून सांगाल? नक्कीच. सध्याचं काम करून जे आर्थिक स्थैर्य मिळतं त्याचा वापर स्वतःला नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन लोकांशी जोडण्यासाठी आणि एका वेगळ्या क्षेत्राची चाचपणी करण्यासाठी करता येतो. म्हणजे एकाच वेळी दोन पातळ्यांवर काम करावं लागतं. हो, एकीकडे सध्याची जबाबदारी पार पाडायची आणि दुसरीकडे भविष्यातील बदलाची तयारी करायची. पण मुळात स्वतःशी हे मान्य करणं की मी गेल्या 10 वर्षांपासून जो मार्ग निवडलाय, ज्यावर मी इतका वेळ आणि पैसा खर्च केलाय, तो मार्ग चुकीचा आहे, यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. हो, हे अत्यंत कठीण असतं. हे मान्य करणं म्हणजे स्वतःला अपयशी घोषित करण्यासारखं वाटू शकतं लोकांना. आणि इथेच आपण एका मोठ्या मानसिक अडथळ्याला सामोरे जातो, ज्याला संक कॉस्ट फॅलेसी म्हणतात. संक कॉस्ट फॅलेसी? हो, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमध्ये इतका वेळ आणि ऊर्जा गुंतवलेली असते की ती गोष्ट चुकीची आहे हे दिसत असूनही आपण ती सोडू शकत नाही. कारण आत्तापर्यंतची सगळी मेहनत वाया जाईल ही भीती वाटत असते. अगदी बरोबर. पण विद्यानंद यांच्या लेखनाचा मुख्य गाभा हाच आहे की करिअरची निवड चुकल्याची जाणीव होणं हे अपयश नाहीये. मग ते काय आहे? ती एक अत्यंत महत्वाची आणि स्वागतार्ह जाणीव आहे. ती एक खूण आहे की तुमची जाणीव विस्तारली आहे. अच्छा. ज्या वयात किंवा ज्या परिस्थितीत तुम्ही ते करिअर निवडलं होतं तेव्हा कदाचित तो निर्णय योग्यच असेल. पण आता परिस्थिती बदलली आहे. हो, आणि तुम्ही स्वतःही बदलला आहात. त्यामुळे जुन्या निर्णयाचं ओझं वाहून नेण्यापेक्षा नव्या वास्तवाचा स्वीकार करणं हे जास्त प्रगल्भतेचं लक्षण आहे. वा, याचाच अर्थ चुकीची जाणीव होणं हा शेवट नसून ती एका नव्या आणि अधिक योग्य प्रवासाची सुरुवात आहे. नक्कीच. आपण अनेकदा करिअरला एका बंद डब्यासारखं मानतो, ज्यात एकदा बसलं की थेट रिटायरमेंटलाच बाहेर पडायचं. हो, तसाच विचार केला जातो बहुधा. पण हे लेखन आपल्याला सांगतं की करिअर ही एक प्रवाही गोष्ट आहे. ती बदलू शकते आणि ती बदलणं हे नैसर्गिक आहे. अगदी. या सर्व चर्चेच्या शेवटी या स्रोतांच्या आधारे आणि त्या पलीकडे जाऊन मला एका अत्यंत वेगळ्या विचारावर लक्ष केंद्रित करावंसं वाटतं. सांगा ना. आपण लहानपणापासून असा विचार करत आलो आहोत की प्रत्येकाने स्वतःसाठी एक परफेक्ट करिअर शोधलं पाहिजे,
जे आयुष्यभर टिकेल. हो, हेच बिंबवलं जातं आपल्यावर. पण जरा विचार करूया. आपण दर काही महिन्यांनी आपल्या मोबाईलमधील ॲप्स अपडेट करतो, कारण त्यांचं जुनं व्हर्जन नवीन सिस्टमसोबत चालत नाही. बरोबर. मानवी स्वभाव, आपले विचार आणि आपले मूल्येही काळानुसार सतत बदलत असतात. 25शीत असलेला एखादा माणूस आणि 35शीत पोचलेला तोच माणूस यांच्यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. हो, प्राधान्यक्रम बदलतात. तर मग आयुष्यभरासाठी एकच करिअर ही संकल्पनाच मुळात सदोष असू शकेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित आज जे करिअर आपल्याला चुकीचं, कंटाळवाणं किंवा नकोसं वाटत आहे, ते खरं तर कधीच चुकीचं नव्हतं. म्हणजे ते करिअर आपल्या जुन्या आवृत्तीसाठी म्हणजे पास्ट सेल्फसाठी अगदी परिपूर्ण होतं. अच्छा. त्या वयात आपल्याला ज्या पैशांची, ज्या ओळखीची किंवा ज्या अनुभवाची गरज होती ती त्या करिअरने पूर्ण केली. बरोबर. पण आता आपण बदललो आहोत. अगदी. आता आपली बौद्धिक वाढ झाली आहे, प्राधान्यक्रम बदलले आहेत आणि त्यामुळे आपल्याला आता एका नवीन करिअरची गरज आहे. क्या बात आहे. हा दृष्टिकोन खरोखरच वेगळा आहे. आपण आयुष्यभर एकाच नाही तर 2-3 पूर्णपणे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या वावरू शकतो, हा विचार आपण का करू नये? हो, नक्कीच करायला हवं. थोडक्यात सांगायचं तर चुकीचं करिअर हे अपयश नसून ती केवळ एक सूचना असू शकते की आता स्वतःला अपडेट करण्याची वेळ आली आहे. खरंय. आणि हा विचार अनेकांचं दडपण कमी करेल. हो, आणि याच एका नव्या दृष्टिकोनासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. हा विचार नक्कीच अनेक बंद दारे उघडायला मदत करेल.